नमस्कार मंडळी, तुरी माझा मित्वाचा आजचा म्हणजेच 10 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण मी असला सगळा विचार तरी करीन का हो. अर्णव म्हणतो तू काय विचार करतेस ना हे मला चांगलंच कळलेलं आहे, त्यामुळे तू आता काहीच बोलू नको. आणि आता पुढे म्हणतो मार्क माय वर्ड्स, दिस इज नॉट गोइंग टू वर्क. हे कधीही शक्य नाही, कळलं का तुला? सो अर्णव पुढे म्हणतो की हे सगळं बंद कर. म्हणून आता अर्णव तिथे जे काही बाळाचे फोटो लावलेले आहेत ते सगळे घेतो आणि फाडायला लागतो, अस्ताव्यस्त करून टाकतो. रूम सगळी एकदम हे करून टाकतो, मेसी करून टाकतो. सगळे फोटोग्राफ्स पाडतो, फुगे फोडतो आणि तिला सांगतो की हे सगळं अजिबात घडणार नाही हा, आणि कधीच घडणार नाही. बाहेर वल्लरी आणि राजेश बाहेर दोघेजण उभे असतात. राजेश तिला खुनून विचारत असतो की काही ऐकायला येत आहे का, आणि वल्लरी म्हणत असते नाही म्हणून. आता अर्णव तिच्या गणूबापाचे ते जे लावलेले असतात ना फोटो अर्णव ईश्वरीचे, तर ते सुद्धा फोटो घेऊन सगळे फाडत असतो. ईश्वरीला हे सगळं बघून खूप वाईट वाटत असतं. वल्लरी राजेशला म्हणत असते स्पष्ट काही ऐकायला येत नाहीये, पण अर्णवचा आरडाओरडा सुरू आहे हे मात्र नक्की. राजेश म्हणतो म्हणजे मामी हा, म्हणजे हे सगळं जे आहे ह्या तुमच्या बळजबरीच्या सुनबाई जे आहेत ना, तर त्या म्हणजे फार दिवस नाहीत टिकणारी या घरात. आणि मनातच म्हणतो इंदोरी जिलेबीची ॲलर्जी होणार आणि मग माझी इंदोरी जिलेबी नाईलाजाने का होईना आता माझ्याकडेच येणार, असं राजेश मनामध्ये खुश होत असतो. इकडे पुन्हा दाखवलेले अर्णव एकसारखे सगळे जे फोटोग्राफ्स आहेत ते एक ना एक शोधून फाडून टाकत असतो आणि सगळे आदळआपट करत असतो. खूप चिडचिड करत असतो अर्णव. आणि ईश्वरी एका जागी शांत उभी राहिलेली असते. आता अर्णव तिथले फोटोग्राफ्स घेऊन फाडतो आणि अक्षरशः ईश्वरीच्या अंगावरती उधळून टाकतो. आता ईश्वरीच्या अंगावर उधळून टाकल्यानंतर ईश्वरी त्याच्याकडे बघत असते आणि अर्णव त्याला हवं तसं मनाला येईल तसं तो वागत असतो. आता आपण पुढे बघतोय की वल्लरी लगेच राजेशला खुणवते आणि वल्लरी आणि राजेश दोघं सुद्धा खाली निघून जातात. आता यानंतर आपण पाहतोय की दुसरा सीन. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय आजी, मामी आणि मामा हे तिघ जण खाली बसलेले असतात. अंजली म्हणत असते ते फोटोचं डेकोरेशन अंजलीने केलं असेल, हा फक्त मी अंदाज व्यक्त केला होता, पण तो मी चिंटूला सांगून खूप चूक केली का नाही, तर तो खूप ओरडेल ईश्वरीला. आजी म्हणतात अरे पण यात एवढं चिडण्यासारखं काय आहे, मला तेच कळलं नाहीये. आज ईश्वरीला तो काहीतरी बोलेल असं वाटतंय मला. मामा म्हणतात मी काय म्हणतोय, त्या दोघांमधले छोटे मोठे वाद संपवावेत म्हणून तर आपण मधुचंद्राचा प्लॅन करतोय ना. मग असं म्हणून मामा खुश होत असतात आणि म्हणतात आणि एकदा बघाच मधुचंद्रावरून जाऊन आल्यानंतर कसं सुखात नांदेल हे असं करतात. आणि म्हणतात हां तू काय म्हणतेस गंजली याला, हां क्यूट कपल. आजी म्हणतात तुझ्या काही गांभीर्य लक्षातच येत नाही आहे का. आता मामा म्हणतात म्हणजे, तर आजी म्हणतात अरे या विषयावरून कधी नव्हे तो अर्णव माझ्यावर आणि अंजूवर चिडलाय, किती बोललाय तो, ऐकलंच ना तू. आता यावरती मामा काहीच बोलत नाहीत. आजी म्हणते जर ईश्वरीने हे सगळं केलं असेल तर त्या बिचारीलाच काय ऐकून घ्यावं लागेल, देवच जाणे. आता अंजली म्हणते एकदा चिंटू चिडला ना की त्याला कशात मामा की अर्णव ईश्वरीवरती एवढं चिडेल, त्याचं खूप प्रेम आहे ईश्वरीवर आणि बाळाचे फोटो लावले म्हणून कुठला नवरा बायकोवरती चिडेल का. आजी म्हणतात तुझ्याशी तर बोलण्यात ना काही अर्थच नाही, सगळ्या गोष्टींना तो हसण्यावरतीच नेतोच बघ. असं म्हणून आजी म्हणतात अंजू चल बरं आपण आज जाऊन बघूया काय ते. असं म्हणून अंजली, आजी आणि मामा तिघेही घरा. ईश्वरीचा अर्णव खूप चिडलेला असतो आणि आता एकदम सगळी तोडफोड करून अर्णव एकदम रागाने ईश्वरीकडे बघून दरवाजा खटकन बंद करून निघून जातो. आणि ईश्वरी रूममध्येच असते आणि ईश्वरी खूप रडत असते. तिला ह्या सगळ्या गोष्टी असह्य होत असतात आणि आता तिचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि आता ईश्वरी खूप जोरजोरात रडायला लागते तिच्या रूममध्ये. आता आपण लगेच दुसरा सीन बघतो, तो म्हणजे अर्णव बराबर जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली येतच असतो. इतक्यातच त्याला दिसतं की अंजली, आजी आणि मामा तिघजण यायला लागलेत म्हणून. आता अर्णव खाली येतो आणि म्हणतो आजी ताई आय एम रिअली व्हेरी सॉरी, मगाशी ना मी तुम्हाला खूपच बोललो, खरंच खूप व्हेरी सॉरी असं अर्णव म्हणत असतो. इतक्यात वरून ईश्वरी डोळे पुसत जिन्यावरून खाली येते, कारण तिनेही या तिघांना खाली बघितलेलं असतं. आता अंजली म्हणते तू काही बोललास का ईश्वरीला त्या डेकोरेशनवरून, आणि पुढे म्हणते की ॲक्च्युली अरे गंमत केली आम्ही, ते डेकोरेशन मी आणि मामानेच केलं होतं खरं तर. मामासुद्धा म्हणतात हो आम्हीच केलं होतं ते डेकोरेशन, तो उगाच त्या ईश्वरीला. इतक्यात अर्णव म्हणतो मामा प्लीज हां नॉट नाऊ. आणि पुढे म्हणतो की ते डेकोरेशन कोणी केलं होतं ना ते मला माहिती आहे, जरवेळेस तिच्या चुका पाठीशी घालण्याची काही गरज नाही, मला माहिती आहे सगळं कुणी केलं आहे ते. आता हे म्हणल्यानंतर सगळे गप्पच बसतात. फक्त आजी म्हणतात चिंटू अरे पण यात रागवण्यासारखं काही नाहीच आहे मुळी. अर्णव म्हणतो आय नो आजी यात रागवण्यासारखं काहीच नाही आहे, पण आजी बरोबर आहे तो बोलते ते, जस्ट कसं आहे ना की कधी मिसअंडरस्टँडिंग होतं, त्यामुळे आय एम रिअली व्हेरी सॉरी हां असं अर्णव म्हणतो. आता पुढे आपल्याला दाखवलं की मामा जरा संशयानेच अर्णवकडे बघत असतात.
अर्णव म्हणत असतो, तुम्हाला वाटत असेल की आम्ही दोघंजणं भांडलो येऊन, पण असं काही नाही, आम्ही अजिबात भांडलेलो नाही आहेत, राईट, असं अर्णव म्हणतो. पण याच्या चेहऱ्यावरून तर त्यांना काही खात्री पटली नाही, हे अर्णवच्या लक्षात येतो. आता अर्णव पाठीमागे वळून बघतो तर ईश्वरी तिथे येऊन उभारलेली असते. आता अर्णव डायरेक्ट तिचा हात हातात घेतो आणि तिला पुढे जरा 1-2 पावले चालत घेऊन स्वतःच्या शेजारी उभा करतो आणि हातात हात घेऊन ईश्वरीच्या आजीला आणि अंजलीला म्हणतो की वी आर टुगेदर. आता तर पटलं का तुम्हाला, असं म्हणल्यानंतर आजी अंजलीकडे बघतात आणि आता कुणी काही बोलत नाही, पण सगळ्यांना खात्री पटलेली असते की नक्कीच यांचं काहीतरी झालेलंच असणार. अर्णव म्हणतो, अँड वन मोर थिंग, आमचं लग्न होऊन काहीच महिने झालेले आहेत, त्यामुळे या फ्युचरच्या गोष्टी काढून नका ना काही बोलू. आजी म्हणतात, अरे आम्ही तर फक्त. अर्णव म्हणतो, हे बघा आजी, तुमचे एक्सेप्टेशन चुकीच्या आहेत असं मी म्हणतच नाही, पण हे सगळं खूपच लवकर घडते ग, इट्स जस्ट टू अर्ली, असं अर्णव म्हणत असतो. इतक्या लवकर या सगळ्या गोष्टी नको. आणि पुढे म्हणतो की मला असं वाटतं की तुम्हाला हे सगळं कळलं असेल. मामा म्हणतात, अर्णव तुझं बरोबर आहे, शेवटी काय ना की संसार तुमच्या दोघांचा आहे, जे काही निर्णय घ्यायचेत ना तर ते तुम्ही दोघांनी मिळून घ्यायचेत. आता असं म्हणल्यानंतर अर्णव ईश्वरी खाली मान घालून उभे राहतात. पुढे मामा, अंजली आणि आजी दोघींकडे बघून म्हणतात, आता यापुढे या विषयावरती चर्चा नको. अंजली म्हणते, एक मिनिट आणि म्हणते की ईश्वरी, हा निर्णय तुम्हा दोघांचा आहे का फक्त चिंटूचा? आता अर्णव म्हणतो, ताई अगं ती काय वेगळं सांगणार आहे, मी सांगितलं ना तुला आता, इजंट इट. आणि ईश्वरी सुद्धा नुसती मान हलून असं म्हणते. अंजली म्हणते, तुला नक्की काही बोलायचं नाही आहे ना ईश्वरी? तर ईश्वरी म्हणते, नाही ते काहीच नाही बोलायचं, फक्त आम्हा दोघांना ना थोडा वेळ हवा होता, एवढंच, बाकी काही नाही. असं म्हणल्यानंतर अर्णव सुद्धा मान हलवतो, बरोबर बोलते ती म्हणून. आता असं म्हणल्यानंतर आजी म्हणतात, ठीक आहे, आणि आजी थोडेशा रागावलेलेच असतात. डायरेक्ट आजी तिथून निघून जातात. आता अंजली सुद्धा निघणारच असते. इतक्यातच अंजली म्हणते, तू नक्की ठीक आहेस ना ग ईश्वरी? तर ईश्वरी म्हणते, हो ताई, एकदम बढिया, म्हणून आता छान तिला हसून दाखवते. अंजलीसुद्धा ठीक आहे म्हणते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते. आता मामा या दोघांना फक्त थंब दाखवतात दोन्ही आणि मामासुद्धा तिथून निघून जातात. आता अर्णव आणि ईश्वरी दोघेच हॉलमध्ये असतात. आता ईश्वरीला वाटतं अर्णवशी काहीतरी बोलावं, म्हणून ती सर असं म्हणते. इतक्यातच अर्णव तिचं काही न बोलणं ऐकून घेता घराच्या बाहेर निघून जातो. ईश्वरी पुन्हा रडायला लागते. आता आपण बघतोय दुसऱ्या सीनमध्ये अर्णव जो आहे तर तो गाडीमध्ये जाऊन बसतो आणि अर्णव खूप चिडलेला, वैतागलेला आणि त्रासलेला दाखवलंय. आता अर्णव रागारागातच गाडी जाऊन बसतो आणि म्हणतो की तुझ्यामुळे मिस इंदोर, फक्त तुझ्यामुळे, तुझ्यासारख्या मुलीमुळे मला ना सगळ्यात जास्त त्रास होतोय, असं अर्णव म्हणत असतो. आणि म्हणतो की हे जे काही सगळं चाललंय ना, तर हे सगळं तुला वाटत असेल की ही तुला शिक्षा मिळते, पण खरं बघायला गेलं तर तसं अजिबात नाहीये, ही शिक्षा मला आयुष्यभर भोगावी लागणार आहे, असं म्हणून तो गाडीवरतीच हात आपण घेत असतो. आणि आता आपल्याला इथून पुढे एक मस्त असं सॉन्ग दाखवलेलं आहे. तर मस्त असं म्हणता येणार नाही, पण एक सॅड सॉन्ग दाखवलेलं आहे. आणि या सॅड सॉन्गमध्ये अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही त्यांच्या भूतकाळातल्या सगळ्या आठवणी आठवत असतात, जसे की ते दोघंजण पावसात भिजलेले, त्यानंतर डेकोरेशनच्या वेळेस ते एकमेकांच्या जवळ आलेले, या सगळ्या आठवणी ज्या आहेत ते अर्णव आणि ईश्वरी या दोघांना सुद्धा आठवत असतात. अर्णव गाडीमध्येच हात आपटून खूप वैतागलेला, त्रासलेला असतो आणि स्वतःला खूप त्रास करून घेत असतो. आणि इकडे ईश्वरीला सुद्धा सगळ्या अर्णवच्या आणि त्याच्या आठवणी आठवतात, जसं की ते डेकोरेशन करताना कसं एकमेकाच्या अंगावर पडले होते, त्यानंतर ऑफिसमध्ये त्यांनी कसं एकमेकाला सांभाळून घेतलं होतं, घरामध्ये कसा डान्स केला होता, हे सगळं त्यांना आठवत असतं. इकडे आपण बघतो ईश्वरीसुद्धा किचनमध्ये असते आणि ती पाण्याचा ग्लास घेते, त्यातून तिच्याकडून पाणी सांडतं आणि या सगळ्या गोष्टीला ती खूप वैतागलेली असते, रडत असते आणि चिडत असते. तिच्या डोक्यात अनेक विचार असतात आणि अचानकच ईश्वरीला सगळं आठवायला लागत असतं. तर ईश्वरीला आठवतं की अर्णव तिला म्हणालेला असतो की तुझं माझ्यावर प्रेम नव्हतंच ना, मला हे सगळं माहितीच होतं. आता या सगळ्या आठवणी ईश्वरी खूप रडत असते. ती अतिशय म्हणजे वैतागलेली असते, चिडलेली असते. आणि हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे आणि इथे एक म्युझिक खूप वेळ दाखवलेलं आहे, त्यामुळे इथे थोडेसे डायलॉग कमी आहेत. अर्णव तिला म्हणालेला असतो की तुझ्यासाठी हे लग्न बळजबरीचं होतं ना, तुझं प्रेम नव्हतंच माझ्यावरती, राईट? आता मग या प्रेम नसलेल्या लग्नामध्येच आयुष्यभर राहा, तुझ्या आईच्या कर्माची शिक्षा भोग तू, अर्णव असा तिला म्हणालेला असतो. आणि हे ऐकून ईश्वरी रडत असते आणि तिला आता असं वाटतं की घरात कोणी ऐकेल का काय, म्हणून ईश्वरी अक्षरशः मिक्सर लावते आणि मिक्सरच्या आवाजाने तिचं रडणं ऐकायला यायचं नाही, म्हणून ईश्वरीसुद्धा ते मिक्सरच्या आवाजामध्ये रडत असते, सगळ्या आठवणी आठवत असते. आणि इकडे अर्णव गाडीत बसलेला असतो आणि त्याला आठवणी आठवत असतात. दोघांची अवस्था अतिशय विचित्र दाखवलेली आहे. आजचा सीन तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा, आजचा सीन खूपच छान दाखवलेला आहे. आणि अर्णवने तिला ही सांगितलेलं असतं की या दाराच्या बाहेर आपण दोघंही
नवरा बायको आहेत ते ही जगासाठी आणि या दाराच्या आतमध्ये आपलं नातं कायमचं संपलंय म्हणून. आणि बराच वेळ असं सॅड सॉन्ग झाल्यानंतर आपण पाहतोय की अर्णव इकडे गाडीत बसून गाडी स्टार्ट करून कुठेतरी निघून जातो आणि ईश्वरी घरातच रडत असते. आणि आपण पाहतोय आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय नम्रता आणि आकाश एकमेकांशी फोनवर बोलत असतात. आकाश म्हणत असतो, मला एक सांग, तुम्ही दोघी बहिणी सगळंच इतकं टेस्टी कसं काय बनवतात? आय मीन सिरियसली. त्यावरती नम्रता म्हणते, सर तुम्ही खरंच बोलताय का मस्करी करताय? तर आता आकाश म्हणतो, नम्रता मी मस्करी का करेन तुझी, सांग बरं, मला खरंच खूप आवडली आहे. आता पुढे नम्रता जी आहे तर ती छान स्माईल करत असते कारण नम्रता इम्प्रेस झालेली असते ना आकाशवरती. आता लगेचच नम्रता म्हणते की सर मी थोडंफार एक्सपेरिमेंट केलं आणि इतकी सुंदर मिठाई झाली. म्हणजे आकाश म्हणतो, वाव, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला हे दिलंच? तर नम्रता म्हणते, हो सर, तुम्ही खाण्याचे सगळ्यात पहिले कद्रदान आहात म्हणून हे सगळं मी तुम्हाला पहिल्यांदा पाठवलं. आणि म्हणते, सर खरंच सांगा, आवडली ना तुम्हाला मिठाई? आता आकाश म्हणतो, इट्स फॅब्युलस, सिरियसली. बरं मी काय म्हणतोय, तुझ्या क्लाउड किचनच्या मेनूमध्ये ही मिठाई ॲड कर ना, आय एम शुअर लोकांना हे खूप आवडेल. आता लगेचच नम्रता म्हणते, नाही सर, क्लाउड किचनच्या मेनूमध्ये मी ॲड करीन का नाही माहीत नाही, पण सर तुम्हाला आवडलंय ना, मग बास झालं तर मग, असं नम्रता म्हणते. नम्रता खूप खुश असते आकाशी जेव्हा बोलते तेव्हा. आता आकाश म्हणतो, सिरियसली? तर नम्रता म्हणते, हो, पण याचा मी एवढा सिरियसली विचार नाही केलेला. आकाश म्हणतो, कसला? आता मुद्दाम आकाश तिची फिरकी घेत असतो आणि नम्रता म्हणते, हेच क्लाउड किचनच्या मेनूमध्ये ही मिठाई ॲड करायची का नाही ते? आकाश म्हणतो, पण मी तर केलंय बाबा सिरियसली विचार. नम्रता म्हणते, कसला? तर त्यावरती आकाश म्हणतो, हेच की तुझ्या या अशा सगळ्या छान स्पेशल डिशेस जर का तू अशा आयुष्यभर बनवणार असशील ना, तर मी आयुष्यभर खायला तयार आहे या सगळ्या मिठाया. आता नम्रता म्हणते की म्हणजे सर तुम्ही आपली मैत्री एवढ्या सिरियसली घेतली आहेत का? तर आकाश म्हणतो, हो ऑफकोर्स, का नाही घेतली मी? आता असं म्हणल्यानंतर आकाश पुढे म्हणतो की ही मैत्री आणि बाकी सगळ्याच गोष्टी मी खूप सिरियसली घेतल्यात. आता नम्रता तर अक्षरशः लाजत असते आकाशशी बोलताना. आकाश म्हणत असतो की इनफॅक्ट माझी तर अशी इच्छा आहे की आयुष्यभर ही सगळी मैत्री आपली आहे ना तर ती टिकून राहावी म्हणून. आता नम्रता छान लाजत असते. हा सीन आहे खूप सुंदर दाखवला आणि यांच्या पाठीमागे जे काही सॉन्ग दाखवले ना ते तर मला खूपच आवडलं. तुम्ही आजचा भाग टीव्हीवरती नक्की पहा आणि प्रेक्षकांनो माझ्या चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा. आता पुढे आकाश जो आहे तर तो म्हणतो, पण तू तयार आहेस ना आयुष्यभर ही मैत्री जपायला? कारण नम्रता थोडी शांत असते ना. आणि पुढे आकाश म्हणतो, अगं बोल ना काहीतरी. नम्रता म्हणते, सर मला ना आईचा फोन येतोय तर किचन बंद करून घरी जायचं आहे, तर मी ठेवते फोन, बाय 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 असं म्हणून पटकन गुड नाईट असं म्हणून नम्रता फोन ठेवून टाकते. आता आकाशला समजले की खूप लाजलेली आणि फोन ठेवलाय म्हणून. आता फोन ठेवल्यानंतर दोघेसुद्धा लाजत असतात आणि आकाश नम्रतेने पाठवलेली मिठाई खातो आणि म्हणतो, अगदी माझ्यासाठीच आहे ही मिठाई म्हणून. आणि आपण याच्यानंतर आता दुसरा सीन पाहतोय. तर आपण आता दुसऱ्या सीनमध्ये पाहणार असतो की अर्णव जो आहे तर संध्याकाळ झाली तरी सुद्धा घरी आलेला नसतो आणि ईश्वरी त्याची वाट बघत असते. बराच वेळ ईश्वरी घराच्या बाहेर फेऱ्या मारत असते, वाट बघत असते. आणि आता ईश्वरी मनाशीच म्हणत असते, कधी येणार आहेत सर? एकतर एवढा उशीर कधीच होत नाही सरांना. आणि परत तिला विचार येतो, घरच्यांनी विचारलं तर? आणि म्हणते की सर केव्हा बाहेर पडलेत, एकतर रागात बाहेर पडलेत आणि घरात कोणी विचारलं तर असं म्हणून ईश्वरी तिथे फेऱ्या मारत असते. इतक्यातच राजेश तिला बघतो आणि म्हणतो की फारच टेन्शनमध्ये दिसते माझी इंदुरी जिलेबी असं म्हणून तिच्या पाठीमागे जाऊन उभारतो आणि म्हणतो, आता हिचं तर टेन्शन वाढवायलाच हवं. आता तिच्या पाठीमागे जाऊन तिच्याकडे बघत असतो. आता ईश्वरीचं काही लक्ष नसतं. ईश्वरी एकदम पाठीमागे वळायला जाते तर तिथे उभा असतो हसत. आता ईश्वरी एकदम दचकते ना असा मागे येऊन उभारल्यामुळे. आता ईश्वरी त्याला न बोलता पुढे जायला लागते तर लगेच राजेश म्हणतो, नाही येणार आहे तो, अर्णवचीच वाट बघतेस ना तू? कसं आहे ना की नवरा बायकोमध्ये काहीतरी बिनसलं ना की ते लपून राहत नाही ग, असं राजेश म्हणत असतो. आणि तिला म्हणतो की तुमच्यात तर मेजर बिनसले असं कळलंय तुम्हाला. तर ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघते आणि मनात म्हणते की असं का म्हणालाय ह्याला नक्की काय समजले असा विचार करत असते. आता राजेश पुढे म्हणतो की अगो इतका अर्णव तो वैतागलाय ना तुझ्यावरती की डिवोर्स देण्याच्या तयारीत आहे तो म्हणून. आणि पुढे राजेश म्हणतो की त्याला काय कळणार ग इंदुरी जिलेबीचा गोडवा. ईश्वरी म्हणते, वाटेल ते बडबडू नकोस आणि
तिथून निघायला जाते तर राजेश म्हणतो अगं खरंच माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तरी बघ ना तू एकदा. आणि पुढे म्हणतो की ठीक आहे बरं तू एक काम कर, तुला जर का खोटं वाटत असेल ना तर विचारतो अर्णवला तो घरी आल्यावरच. आणि म्हणतो दुपारी तुझ्याशी भांडून निघाल्यानंतर थेट वकिलांकडेच गेलाय तो, माहिती का तुला. ऐश्वर्या असं बोलल्यानंतर घाबरते ना, तिला हे सगळं खरंच वाटत असतं. वरून तर ती तसं दाखवत नाही पण आतून तर ती खूप घाबरलेलीच असते. आणि म्हणते हा सगळ्यांना तुझा खायली पुलाव आहे, मी यामध्ये फसणार नाही. राजेश म्हणतो ठीक आहे नको ठेवूस, पण माझ्याकडे पक्की खबर आहे बरं का की अर्णव तुला डिवोर्स देणारच आहे म्हणून. तू एक काम कर ना, तू विचार ना अर्णवलाच, तो आल्यानंतर. खरं तर तुला विचारायची गरजच लागणार नाही, तो स्वतःहूनच सांगेल ना तुला हे सगळं, कारण डिवोर्स पेपरवरती सह्या लागतीलच ना तुझ्या, त्यामुळे तुला कळेलच. आता ऐश्वरी म्हणते तुझ्यावरती विश्वास ठेवायला मी काही बेवकूफ वाटले का तुला हां. आणि पुढे म्हणते आणि आमच्यात काही झालं ना तरी तुझ्यासमोर आम्ही दोघं जण एकत्र उभे राहणार आहोत. आता राजेश हसायला लागतो आणि म्हणतो तो तुला वाटेल तसं वागवतोय आणि तू उगाचच उड्या मारतेस असं म्हणतो. आणि नंतर म्हणतो की हे बघ ऐक माझं, तू अजून ही वेळ गेलेली नाही आहे, सोड त्या अर्णवला आणि ये माझ्याकडं. आणि म्हणतो की अगदी राणीसारखं ठेवीन हं मी तुला. ईश्वरी म्हणते राणीसारखंच राहते मी. राजेश म्हणतो मला तर नाही बाबा वाटत. आणि अर्णव आता तुला आणखीन किती काळ सहन करेल याबद्दल जरा मला डाऊटच आहे असं म्हणून राजेश कुचेष्टेने हसत असतो. तुमच्या लग्नाचा लवकरच येणं होणार आहे, लिहून घेतो. असं ऐकल्यानंतर ईश्वरी डायरेक्ट तिची कॉलर पकडते राजेशची आणि म्हणते काय कळलंय तुला, कशाबद्दल बोलतोयस तू नक्की. आता राजेश लगेच म्हणतो वा क्या बात है, आज तू चक्क माझी कॉलर पकडलीस, उद्या तर तू माझ्या मिठीतच असशील. असं म्हणलं तर ईश्वरीला राग येतो आणि त्याला सोडते ती आणि म्हणते की काय कळलंय तुला हां. राजेश लगेच म्हणतो हां चोरी पकडी गई हां, असं करून हसायला लागतो. आणि म्हणतो म्हणजे मला कळून नाही असं काहीतरी घडलंय तुमच्या दोघांमध्ये बरोबर ना. ईश्वरी गप्पच बसते, काही त्याला उत्तर देत नाही. राजेश म्हणतो काहीतरी लपवत आहे तुम्ही माझ्यापासून. ईश्वरी म्हणते काही नाही आहे, काही नाही लपवत आहे आम्ही कोणापासून, तू निघ इथून. राजेश म्हणतो ठीक आहे मी निघतोच. आणि पुढे म्हणतो मी शोधून काढेन नक्की आणि लवकरच शोधून काढेन. आणि आपण ऐकतो आता लगेचच इतक्यात अर्णव आलेल्याचा साऊंडचा हॉर्नचा आवाज येतो गाडीचा. राजेश लगे म्हणतो घ्या आला तुझा नवरा, विचार त्याला आता आल्यावर. आणि हां डिवोर्स नंतर मी आहेच हां, काळजी करू नकोस तू. आणि असं म्हणून राजेश तिथून घरात मध्ये निघून जातो. आता राजेश निघून गेल्यानंतर हा भाग जो आहे तर तो इथंच संपलेला दाखवला आहे. आता उद्याचा भाग सुद्धा खूपच सुंदर दाखवलेला आहे. आता अर्णव घरी आल्यानंतर उद्याच्या भागात आपण पाहतो ईश्वरी म्हणत असते काय, अर्णव म्हणत असतो काय माझं काय, मी तुला कंटाळलोय आता. ईश्वरी ती फाईल हातात घेते आणि म्हणते हे डिवोर्स पेपर तुम्ही घेऊन आलात सर, ह्याचा तुम्हाला अर्थ कळतोय का असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे दाखवले की ईश्वरी तिच्या आईकडे जाते आणि म्हणते की सर माझ्याकडे बायको म्हणून नाही तर गुन्हेगार म्हणूनच बघतायत म्हणून. आणि आता तिची आई तिला सांगते, समजावून सांगते ही प्रेमाची लढाई आणि प्रेमाने समजावून सांगावे लागेल. आणि अर्णवने मी निर्दोष असल्याचे पुरावे मागितलेत ना तर मी सगळे पुरावे गोळा करेन, फक्त तू तुझा संसार नीट सांभाळ असं ईश्वरीची आई ईश्वरीला सांगते. उद्याचा भाग सुद्धा खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तेव्हा पाहत राहा माझ्यावरती सिरियल अशाच नवीन एपिसोडसाठी. आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.